प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, देवाचा शब्द आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या परिवारामध्ये घरामध्ये होणं हे सोपं समजू नका. सहजासहजी हे होत आहे हे समजू नका. कारण देवाची मान्यता आहे, देवाच्या आत्म्याला हे पसंत आहे. म्हणून देवाचा आत्मा ज्या ज्या परिवाराची निवड करतो त्या ठिकाणी तो ॲब्सेंटी करत नाही. बघा, देवाला आहे का काही काम? पण देवबाप अख्ख्या पृथ्वीवर जेवढे त्याचे प्रियजन आहेत आणि ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात देवबाप्पांनी लिहिले आहेत, त्यांना तर देवबाप क्षणभराचंही अंतर न देण्याचं त्याच्या मनामध्ये आहे. प्रियांनो, वधस्तंभावरून येशू ख्रिस्तांनी उद्गारलेले शब्द आपल्या परिवारात होणं इतकं सोपं समजू नका. हे शब्द चर्चमध्ये किंवा हॉलमध्ये होतात, पण हाऊस प्रेयरमध्ये अशा रीतीने शब्दावर देवबाप सेवकाच्या मुखातून बोलण्याची तयारी दाखवतो. हे सोपं समजू नका. फार आशीर्वादाचं कारण समजा प्रियांनो. दरवर्षी गुड फ्रायडे येतो. दरवर्षी येतो का नाही? दरवर्षी सर्वजण संदेशाची तयारी करतात. जसं पण त्यांना संदेश देण्याची देवाचा आत्मा प्रेरणा देतो. आणि त्या प्रकारे चर्चमध्ये, हॉलमध्ये 7 शब्दावर प्रियजन बोलणारे असतात, सेवक असतात, विश्वासणारे असतात. ज्यांना ज्यांना आत्म उत्साह देतो ते सर्वजण या शब्दावर बोलतात. परंतु यावर्षी मला पण देव बाप्पाने 7 शब्दावर बोलण्यासाठी प्रेरणा दिली. 2 शब्दावर मी बोललेलो आहे. 1 शब्द यूट्यूबला आहे. 1 शब्दाचा संदेश रेकॉर्डिंग आहे. आणि आज पुन्हा दुसऱ्या शब्दावर देवबाप वचनातून आणि विचारातून बोलणार आहे. या सर्व प्रक्रियेला सुरू करण्या अगोदर आपण देवबाप्पाच्या सानिध्यात जाऊया. देवबाप्पाला आपल्यामध्ये आमंत्रित तो झालेलाच आहे, पण पवित्र आत्म्याने आपल्यामध्ये कार्य करावं यासाठी आपण पवित्र आत्म्याचं आगत स्वागत प्रार्थनेच्या माध्यमातून करू. आणि या आगत स्वागताला समीक्षा देवासमोर आहे. आपण प्रार्थना करून. पवित्र पवित्र तो शेगाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या. ईश्वराच्या आम्हा इथे बसले सर्व जणांना तू आशीर्वादित कर. ईश्वराच्या तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे उपस्थित आहे. ईश्वराच्या आम्ही सर्वजण असा विश्वास ठेवतो की तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. ईश्वराच्या मी बाळासाहेबांसाठी प्रार्थना करते. ईश्वराच्या तू त्यांचं येणं आशीर्वादित केलंस, धन्यवाद. ईश्वराच्या संदेश तू तुझ्याच नाव आशीर्वादित कर. ईश्वराच्या मी सर्वांसाठी प्रार्थना करते. ईश्वराच्या ज्यांचे वार्षिक पेपर चालू आहेत, ईश्वराच्या तो सर्वांना आशीर्वादित कर. त्या सर्वच पेपर तू सांगत होते. ईश्वराची प्रार्थना करणार तू ख्रिस्त त्याची क्रिया निवडणार केली म्हणून कळेल. आमेन. एक छोटंसं वधस्तंभावर आधारित आपण गीत गाऊ. मला पण थोडंच येतं. तुम्हाला जर पूर्ण येत असलं तर तुम्ही पूर्ण गा. तर मला जेवढं येतं तेवढं मी गायचा प्रयत्न करेन. जो क्रूस पे कुर्बा है वो मेरा मसीहा है. हे गीत मला थोडंसं येतं. तुम्हाला जर पूर्ण येत असेल तर पूर्ण गा. करायचं सुरू. जो क्रूस पे कुर्बा है वो मेरा मसीहा
जो क्रूस पे कुर्बान है, वो मेरा मसीहा है। हर जख्म जो उसका है, वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का। कडी नाही येत गाता, पूर्ण आहे का गीत? दाखव. दुसरं इस दुनिया में ले आए मेरे ही गुनाह उसको, मेरे ही गुनाह उसको। ये जुल्म सितम उस पर मैंने ही कराया है, मैंने ही कराया है। जो क्रूस पे कुर्बान है, वो मेरा मसीहा है। हर जख्म जो उसका है, वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का। इंसान है वो कामिल और सच्चा खुदा वो है, और सच्चा खुदा वो है। वो प्यार का दरिया है, सच्चाई का रास्ता है, सच्चाई का रास्ता है। जो क्रूस पे कुर्बान है, वो मेरा मसीहा है। हर जख्म जो उसका है, वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का। देने को मुझे जीवन खुद मौत सही उसने, खुद मौत सही उसने। क्या खूब है कुर्बानी, क्या प्यार अनोखा है, क्या प्यार अनोखा है। जो क्रूस पे कुर्बान है, वो मेरा मसीहा है। हर जख्म जो उसका है, वो मेरे गुनाह का है, वो मेरे गुनाह का। काढूया आपण डायरेक्ट शब्दावर बोलण्यासाठी लूकाकृत शुभवर्तमान 23वा अध्याय 43वे वचन. दुसऱ्या शब्दावर आज देवबाप बोलणार आहे. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. काय भाग्यशाली तो चोर असेल प्रियांनो. काय त्या चोराचं भाग्य देवबापाने सुंदर लिहिलं. मरणाच्या शेवटच्या घटकेला
त्याला देवाचं दर्शन झालं. शेवटच्या घटकेला देवाच्या आत्म्याने त्याची भेट घेतली. प्रियांनो, त्या चोराची भेट देवाच्या आत्म्याने घेतली म्हणून त्याला बोलण्यासाठी चांगले शब्द त्याच्या मुखात आले. कारण जो सुरुवातीपासून जर चोरीच करतो, फसवणूकच करतो, लबाड्याच करतो, एकमेकाचं घात करण्याचीच इच्छा मनामध्ये ठेवतो आणि एकमेकाच्या घरातल्या वस्तू चोरून घेऊन जाण्याची अपेक्षा आणि इच्छा मनात ठेवतो, त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतील का? यांनो, एका चोराला देव बाप भेटला. का भेटला? कारण जेव्हा देवाच्या आत्म्याने त्याच्या हृदयात पाहिलं, तेव्हा हृदयाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये बारीकशा सुईच्या टोकासारखा त्याच्या हृदयात देवासाठी आदर होता. सुईच्या कणा एवढा आदर त्याच्या हृदयात होता म्हणून देवाच्या आत्म्याने त्याची भेट घेतली. पण डावीकडच्या चोराच्या अंतःकरणात जेव्हा पवित्र आत्म्याने पाहिलं, तेव्हा पवित्र आत्म्याला त्याच्या हृदयामध्ये सुईच्या टोका एवढं देखील देवासाठी आदर सन्मान नव्हता. त्याचं हृदय सर्व कपटाने, घाताने, खोटेपणाने, एकमेकाला फसवण्याच्या मार्गाने आणि एकमेकाचा घात करण्याच्या विचाराने डावीकडच्या चोराच्या हृदयामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पण उजवीकडच्या चोराच्या हृदयात जेव्हा पवित्र आत्म्याने पाहिलं, सुईच्या टोका एवढं का होईना देवासाठी त्याच्या हृदयात आदर होता आणि त्या सुईच्या टोकाला धरून पवित्र आत्म्याने त्याच्या हृदयात कार्य केलं आणि इतका सुंदर शब्द त्याच्या मनात टाकला. जो सुरुवातीपासून वाईट काम करतो त्याच्या डोक्यामध्ये कधी देवाच्या सांगण्याशिवाय चांगला शब्द येऊ शकत नाही. प्रियांनो, इतका मोठा शब्द तो बोलला प्रभूला की येशूला त्या शब्दाचं उत्तर देण्यासाठी भाग पाडलं. जे दुष्ट दुर्जन येशू ख्रिस्ताला मारत होते, येशू ख्रिस्ताच्या मुखातून शब्द ऐकण्यासाठी तळमळत होते, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने शब्द उच्चारला नाही वधस्तंभावरून. पण या चोराने जेव्हा एक वाक्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलला की तू जेव्हा आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर, तेव्हा येशू ख्रिस्ताला आपलं मुख उघडावं लागलं आणि त्याला शब्दाचं उत्तर द्यावं लागलं की आजच तू माझबरोबर सुखलोकात असशील. प्रियांनो, सुखलोकात असशील हा शब्द येशू ख्रिस्ताने का दिला? येशू ख्रिस्त का असं वधस्तंभावरून बोलला की तू आजच माझबरोबर सुखलोकात असशील? कारण ज्याच्या जवळ असतं ना त्यालाच बोलण्याचा अधिकार असतो, ज्याच्या जवळ नसतं ना त्याला बोलण्याचा अधिकार नसतो. का येशू ख्रिस्ताने हा शब्द उच्चारला? याचं उत्तर आपण पवित्र शास्त्रातून बघूया. काढूया दुसरे करंथीकराचं पत्र 12वा अध्याय 4थं वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 12वा अध्याय 4थं वचन. त्याच मनुष्याविषयी मला माहित आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने त्यांच्या उच्चारही करणे उचित नाही, अशी वाक्ये त्यांनी ऐकली. बघा, पाऊल आपल्या पत्रामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने बोलत आहे, लिहित आहे की या वाक्याविषयी अनिवार्य बोलणं किंवा या वाक्याचं भाकीत करणं हे मनुष्याला योग्य नाही. हे सरळ सरळ पाऊलाने त्या खालच्या वाक्यामध्ये बोललेलं आहे, परंतु वरच्या भागामध्ये सांगण्यात आलंय की त्याला सुखलोकात नेण्यात आले. त्याला म्हणजे कोणाला? येशू ख्रिस्त सुखलोकात जाणार होता. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला,
जेव्हा माझं सुखलोकात जाणं होईल तेव्हा तुला पण मी माझ्या बरोबर सुखलोकात घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण जे वाक्य तू बोललं ना ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू बोललेलं आहे आणि पवित्र आत्म्याच्या वाक्याचा येशू ख्रिस्ताने स्वागत केलं. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने पण पवित्र आत्म्याच्या वाक्याचा आदर सन्मान केला. म्हणून इतक्या घायाळ अवस्थेमध्ये मरणाच्या जवळ जवळ येशू ख्रिस्त आलेला होता, तरी येशू ख्रिस्ताने त्या चोरासाठी हे उद्गार काढले आणि म्हटलं तू आजच माझ बरोबर सुखलोकात असशील. म्हणजे येशू सुखलोकात जाणार होता म्हणून त्या चोराला पण त्याने शब्द दिला की तुझं पण माझ्या बरोबर येणं होणार आहे. येणं किती सोपं आम्ही ऐकतो ना, है ना, किती सोपं ऐकतो आम्ही. पण जी परिस्थिती त्या ठिकाणी होती त्या परिस्थितीला जर पाहून आम्ही या गोष्टी ऐकल्या असत्या ना तर आम्हाला कळलं असतं त्या परिस्थितीचं महत्व काय आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं बायबलमध्ये आमच्या विषयी धन्यवादाचा शब्द ठेवलाय. काय ठेवलाय बघूया जरा वचनातून. योहान शुभवर्तमान 20वा अध्याय 29वा वचन. हा धन्यतेचा शब्द आमच्यासाठी प्रभूंनी ठेवलाय. 29. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आम्ही पाहिलं का तो चोर वध स्तंभावरून येशू ख्रिस्ताला कसं बोलत होता किंवा येशू ख्रिस्ताची अवस्था वध स्तंभावर कशी होती आम्ही प्रत्यक्ष पाहिलं का. परंतु आत्मा त्या सिच्युएशनाला जरी आम्ही ते प्रत्यक्षरित्या या नेत्राने पाहिलं नाही पण पवित्र आत्म्याला ते सिच्युएशन माहीत आहे आणि जसं पवित्र आत्म्याला त्या सिच्युएशनाचं ट्रान्सलेशन आपल्याला कळवायचं आहे ते आपण ऐकत आहात. यांनो अतिशय धन्य कान आहेत तुम्ही आणि अतिशय धन्य असं माझं मुख आहे की इतके महान देव बाप्पाच्या सामर्थ्याचं प्रकाशन शब्दाच्या माध्यमातून पवित्र आत्मा आपल्याला कळवित आहे. पवित्र आत्म्याने सांगितल्याशिवाय झाडाचा पत्ता देखील हलत नाही. प्रियांनो, इतकं आत्मेचं आजही या पृथ्वीवर नियंत्रण आहे. जरी पृथ्वी सैतानाला देण्यात आलेली आहे ना पण या पृथ्वीचं नियंत्रण आजही देव बाप्पाच्या हातात आहे. आणि त्याचं प्रमाण काय. आज येशू ख्रिस्ताच्या नावाने सैतानाची हार शक्ती पळून जाते का नाही, हार शक्ती निघून जाते का नाही. प्रियांनो, आज 15 दिवसापूर्वी रविवारचाच वार आहे. आज 15 दिवसापूर्वी देवाच्या आत्म्याने जर मला त्या गाडी समोर वाचवलं नसतं ना तर त्या गाडी समोर माझा प्राण गेला असता. मी वाचलो नसतो. प्रियांनो, मला जेव्हा मी ठेच लागल्यावर जी प्रक्रिया माझ्या शरीरात होत होती ना त्या प्रक्रियेला पाहून मी म्हणलं आता मी धडकल्यावर जगतो का मरतो. एवढंच माझ्या डोक्यात विचार आला होता. म्हणलं जगतो का मरतो माहित नाही. आणि जेव्हा धडकलो ना प्रियांनो दोन्ही डोळ्यावर माझ्या अंधारे आल्या. दोन्ही डोळ्यावर अशा अंधाऱ्या एकदम काळाभोर अंधार आल्यासारखं झाला. पण देवाच्या आत्म्याने मला सावरलं. एवढं धडकलो मी गाडीला. मोबाईल खिशात होता, डोळ्याला चष्मा होता, खांद्यावर बॅग होती माझी. पण खांद्यावरची बॅग सुद्धा माझ्यापासून दूर झाली नाही. बॅगचा पट्टा पाहिलं की माझ्या खांद्याला होता. प्रियांनो, देवाच्या आत्म्याला काहीही करणं संभव आहे. आत्म्याने पाहिलं माझा दास, माझं गौरव या परिवारात करून चाललेला होता आणि सैतानाने हल्ला केला. प्रियांनो, सैतानाच्या हार आणलेला आजही देवाचा आत्मा नष्ट करायला समर्थ आहे. आणि लागल्यावर मी उठून बसलो, मांडी घातली ना असं करून जेव्हा पाहिलं तर रक्ताने हात भरलेला माझा आला. आणि मग तुम्ही घाबरे झाले. सिस्टर तर फार घाबरे झाल्या होत्या. सिस्टरांना तर बोलायला देखील कळलं की काय बोलावं म्हणून. यांनो, त्याही परिस्थितीमध्ये मी आपल्याला काय म्हणत होतो, मला काही झालेलं नाही, मी व्यवस्थित आहे. पण तुम्ही म्हणले नाही तुमच्या डोक्यातून रक्त येत आहे, आपण पट्टी तरी करू. यांनो,
देवाने मला सहाय्य केलं, हे ते प्रमाण आहे. काय हे प्रभू बोलत आहे? कारण पवित्र आत्मा ज्याच्या जवळ आहे ना, त्याच्या केस देखील वाकडा होणार नाही, असं जे वचन दिले ना. बघूया आपण ते वचन कुठे आहे. लोककृत वर्तमान 21वा अध्याय 18वं वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. तरी तुमच्या डोक्याचा एक केसाचाही नाश होणार नाही. काय म्हणतोय प्रभू? तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. बघा माझ्या डोक्याला इतकी कोस पडली होती, पण दिसतंय का डोक्याला काही? प्रियांनो, हे आहे देवाचं सामर्थ्य, की ज्याच्या बरोबर देवाचा आत्मा आहे त्याला कशाची भीती नाही, तो सुरक्षित आहे. आणि त्या सुरक्षिततेमध्ये देव बाप्पाने तुम्हाला पण ठेवलेला आहे. आणि तुम्ही आहात म्हणून देवाला प्रेरणा झाली की आज या परिवारात दुसऱ्या शब्दातून या प्रियजनांना मी आशीर्वाद देईन. प्रियांनो, देवाची योजना आमच्या योजनेपेक्षा नेहमी वेगळी असते. आम्ही जे ठरवतो ना त्याप्रमाणे देव कधी कधी करत नाही, कधी कधी करतो पण देव आमच्या ठरवण्याप्रमाणे. पण शक्यतो पवित्र आत्मा आपल्या इच्छेने करण्याच्या प्रक्रियेमध्ये सदैव असतो. आणि हा जो संदेश तुम्ही ऐकत आहात, हा दुपारी मी तयार केला. जेव्हा मी दिवाणवर होतो तेव्हा म्हटलं, प्रभू मला आज प्रेयरला जायचंय, त्या प्रियजनांना कोणता मानना देण्याची तुझी इच्छा आहे. तेव्हा देव बाप्पाने मला दाखवलं, माझ्या दासा तुला दुसऱ्या शब्दावर त्या परिवारात बोलायचंय. आणि देव बाप्पाने लगेच मला विचार द्यायला सुरुवात केली आणि वचनही द्यायला सुरुवात केली. आणि त्या चोराविषयी 3 पॉइंट मला देव बाप्पाने दाखवले. किती पॉइंट दाखवले? 3. त्या 3 पॉइंटला पाहण्या अगोदर आपण एक वचन बघूया आणि मग आपण त्या पॉइंटकडे जाण्याचा प्रयत्न करूया. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9वं वचन. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. आमेन. प्रियांनो, त्या चोराचा बचाव होणं म्हणजे काय? त्याचं तारण झालं. आणि बचाव या शब्दाचा अर्थ जेव्हा मी डिक्शनरीमध्ये पाहिला ना, तर डिक्शनरीमध्ये उद्धार, तारण, मुक्ती या 3 शब्दांनी या बचाव शब्दाला देव बाप्पाने सन्मानित केलं. त्या चोराचा बचाव झाला म्हणजे त्याचं तारणच वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने केलं. आणि आमच्यापर्यंत जी सुवार्ता आली, आम्ही सुवार्ता ऐकल्यावर आमचं तारण होतं. पण या चोराने फक्त येशू ख्रिस्ताकडे पाहून एक शब्द उच्चारला, त्या शब्दामध्येच त्याचा बचाव झाला, म्हणजे त्याचं तारण झालं. हे सिद्ध येशू ख्रिस्ताने केलं. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला, तू आजच माझ्या बरोबर सुखलोकात असशील. बायबलच्या आत्म्याने काही गोष्टी गुप्त ठेवलेल्या आहेत, काही गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. जेव्हा आत्म्याला जिथं योग्य वाटेल की हे वाक्य बोलणं आवश्यक आहे, कारण आमच्या बहिणींना जसं सब्जीला स्वाद आणण्यासाठी काय करावं लागतं हे सांगायची गरज पडत नाही. ज्या बहिणी जेवण करण्यामध्ये एक्सपर्ट असतात ना, त्यांना कळतं सब्जीला जास्त स्वादिष्टपणा कशाने येईल. तसं पवित्र आत्म्याला पण कळतं माझ्या बोलण्याला जास्त रसवंती कशाने येईल. ते वाक्य पवित्र आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता आपण पाहूया त्या चोराच्या संबंधाने 3 पॉइंट देव बाप्पाने मला कोणकोणते दाखवले. त्याच्यातला पहिला पॉइंट आपण पाहूया. विचाराच्या माध्यमातून शब्द दिलाय पहिला. त्या चोराला येशू माहित नव्हता, पण येशूला तो चोर माहित होता. बघा काय पहिला विचार देव बाप्पांनी दिला.
त्या चोराला येशू ख्रिस्त माहित नव्हता कोण आहे. जोपर्यंत त्याला खेळलं जात होतं, मारलं जात होतं, तोपर्यंत कळलं नाही. पण जेव्हा आजूबाजूचे आरडाओरडा करून म्हणत असतील, अरे हा तर निष्पाप आहे, यांनी काय पाप केलं नाही, याला इतकं का तुम्ही मारिता, इतकं का त्याचा छळ करता, कुणी ना कुणी बोलला असन का नसन. आजूबाजूला जर भीड होती येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्या अगोदर, त्या भीडीतल्या एकाने तर काही उद्गार काढले असते ना, का ते दगडासारखे एकदम शांत बसले असते का. लोककृत शुभवर्तमानाच्या पत्रात सांगितलंय, तुम्ही जर शांत राहिले तर हे धोंडे ओरडतील. 19व्या अध्याय 40व्या वचनात सांगितलंय, तुम्ही जर शांत राहिले तर हे धोंडे माझ्या नावाने माझी स्तुती करायला तयार राहतील. आणि तिथं तर जिवंत देवाचे लोक, येशूच्या सहवासातले लोक होते. त्यांनी एखादी तरी काहीतरी शब्द बोलले असते का नसते मारणाऱ्यांना, की एवढं बेदर्दीने नका मारू, इतका घायाळ रीतीने नका मारू, त्याच्या अंगावर थुकण्यापर्यंत तुम्हाला भय वाटत नाही, कुणी ना कुणी काही तर बोलला असेल ना. तेव्हा या चोराने तो शब्द ऐकला, अरे जो आमच्या बरोबर वधस्तंभावर आहे तो निष्पाप आहे, त्यांनी काहीच पाप केलं नाही, आम्ही तरी पाप केलंय म्हणून आम्हाला शिक्षा होत आहे. पण हा तर जगाचा तारणारा म्हणून मी ऐकतोय. माझ्या जीवनात मी कधी येशू ख्रिस्ताला पाहिलं नाही, येशू ख्रिस्ताविषयी मी कुठले शब्द ऐकले नाही. पण या भिडीतले जे ओरडणारे आहेत त्यांच्या शब्दामुळं मला कळतंय की जो आमच्या बरोबर वधस्तंभावर आहे तो निष्पाप आहे, त्याने काही एक पाप केलं नाही, त्याला विनाकारण शिक्षा होत आहे. पण ही विनाकारण शिक्षा त्या चोराला माहिती नव्हती. विनाकारण शिक्षा होत आहे हे चोराला माहित पडलं, पण ही विनाकारण शिक्षा का होत आहे हे त्या चोराला कळलं नाही. ते आम्हाला देव बाप्पांनी कळवलं की आमच्या पापासाठी येशू ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला. पण त्या चोराला या गोष्टीची माहिती मिळाली नाही. त्याला जेवढी माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे त्यांनी शब्द उच्चारला आणि म्हणला, तू जेव्हा आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. काय पवित्र आत्म्याने ग्रेट वाक्य त्याच्या मुखामध्ये पाठवलं. ज्याने जन्मभर वाईट शब्दाचं उच्चारण केलं, जन्मभर वाईट शब्द हृदयात घेऊन चालला, तो इतका पवित्र शब्द आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने बोलू शकतो का. पवित्र आत्म्याने सांगितल्याशिवाय कोणाला हे वाक्य बोलता येणार नाही प्रियांनो. म्हणून देव बाप्पाने वचनात सांगितलंय, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून आलेला संदेश आपल्याला कळवलाय. पवित्र आत्मा आजही आपला संदेश आपल्या दासांच्या मुखातून, सेविकाच्या मुखातून, विश्वासणाऱ्यांच्या मुखातून प्रगट करायला तयार आहे. त्या चोराला येशू माहित नव्हता, पण जेव्हा येशूच्या विषयी त्यांनी शब्द ऐकले तेव्हा येशू त्याला कळला. पण येशू ख्रिस्ताला अगोदरच तो चोर माहिती होता की माझ्या बरोबर असा चोर वधस्तंभावर येणार आहे. पण डावीकडच्या विषयी येशू ख्रिस्ताला प्रकाशन का आलं नाही, कारण त्याच्या हृदयात सुईच्या टोका एवढं देखील देवासाठी जागा नव्हती. म्हणून त्यांनी विरोध केला आणि काय म्हणलं, तू देवाचा पुत्र असशील तर तू वधस्तंभावरून खाली ये, मला पण वधस्तंभावरून खाली उतरव, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. पण हा उजवी काढा असा नाही बोलला. उजवी काढा म्हणला, आपण तर आपल्या पापाची शिक्षा भोगत आहोत, पण या निष्पाप देवाच्या माणसाने काय पाप केलं म्हणून याला अशी शिक्षा झाली, हे उद्गार त्यांनी काढले. आणि ते उद्गार येशू ख्रिस्ताने ओळखले की पवित्र आत्मा या चोराच्या मुखातून बोलतोय. म्हणून येशू ख्रिस्ताने आपलं मुख उघडून त्याला शब्द दिला की तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल. दुसरा पॉइंट बघूया, याच्यासाठी वचन बघूया. पहिल्या पॉइंटसाठी एक वचन बघूया, प्रगटीकरण. याला वचन दिलंय देव बाप्पाने मला आधारस्तंभ.
3रा अध्याय 5वं वचन. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव उडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात होतं. हे येशू ख्रिस्ताला दिसलं म्हणून येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी आपलं मुख उघडलं आणि त्याला शब्द दिला की तू माझ्या बरोबर सुखलोकात येणार आहे. दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया आपण. दुसऱ्या पॉइंटसाठी एक विचार मला देव बाप्पाने दिला. तो असा विचार दिला, त्या चोराला पवित्र आत्मा भेटला. प्रियांनो, पवित्र आत्मा इतकं आयुष्यभर चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या, मारहाणी केल्या, लोकांचे घर लुटले, लोकांना रस्त्यावर आणलं, लोकांना बेघर केलं. काय काय या चोरांनी केलं नसेल? चोर एक प्रक्रिया करतो का? कोणाच्या इथं चोरीला गेला तर जिथं जेवढे चांगले वस्तू असतील घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, या चोराने कधीही जीवनामध्ये चांगलं काम केलं नव्हतं, पण पवित्र आत्मा त्याला भेटायला गेला. का गेला? कारण प्रगटीकरण 3रा अध्याय 5व्या वचनाप्रमाणे त्याचं नाव त्या समयात लिहिलेलं होतं जीवनाच्या पुस्तकात. म्हणून हयातीच्या काळामध्ये पवित्र आत्म्याला त्याला भेटायला जावं लागलं आणि येशू ख्रिस्तानी ओळखलं की या चोराला पवित्र आत्मा भेटत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने पण पवित्र आत्म्याच्या या कृतीचा आगत आणि स्वागत केलं आणि त्याच्यासाठी आश्वासनाचा शब्द देऊन त्याचा सन्मान केला. सांगा प्रियांनो, या चोराला जर पवित्र आत्मा भेटला नसतं तर यांनी अशा तऱ्हेचे शब्द येशू ख्रिस्ताविषयी उद्गारले असतील का? प्रियांनो, तुम्ही आम्ही आज जगामध्ये आहोत ना. मी सेवक या नात्याने, तुम्ही विश्वासणारे या नात्याने, आमच्या जवळ जर पवित्र आत्मा देवाने पाठवलाय तर त्या पवित्र आत्म्याचा आम्ही उपयोग कसा करत आहोत? त्या पवित्र आत्म्याला आमच्या शरीरामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आम्ही तयारी दाखवित आहोत का? पवित्र आत्मा असून आम्ही आमच्या मनाने पवित्र आत्म्याला चालवित आहोत? विचार करा प्रियांनो. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत असाल तर तुम्ही निश्चित स्वर्गाचे अधिकारी आहात. पण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असूनही तुम्ही बुद्धीच्या प्रेरणेने पवित्र आत्म्याला जबरदस्तीने असं करण्यासाठी प्रेरित करत असताल तर प्रियांनो, विचार करा की जेव्हा आम्हाला तिथं जायचंय, येशू ख्रिस्त राहतो त्या ठिकाणी, तिथं आमचं जाणं होईल का? म्हणून प्रियांनो, या चोराला जेव्हा कळलं की पवित्र आत्मा माझ्याकडे आलाय, पवित्र आत्म्याने जेवढं बोलायला सांगितलं तेवढंच बोलला तो. आणि ते पण कोणत्या क्षणाला बोललाय? जेव्हा त्याच्या नाकपुडीतून श्वास निघून जाणार होता. श्वास निघून जाण्याच्या काही सेकंद अगोदर, मिनिट अगोदर त्याने हे उद्गार येशू ख्रिस्तासाठी वापरले आणि येशू ख्रिस्ताने पण त्या उद्गाराचं त्याला उत्तर दिलं. याच्यासाठी एक वचन बघूया. एफेसकरास पत्र 1 अध्याय 13-14. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्यावर विश्वास ठेविला आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वचनाचा विसार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिमेची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. आम्हाला सत्याचं वचन ऐकल्यावर कळतं की येशू ख्रिस्त काय आहे किंवा सुवार्ता काय आहे. पण या चोराला सुवार्ता सांगितली का? पवित्र आत्म्याने दिलंय का तिथं की पवित्र आत्म्याने सुवार्ता सांगितली आणि मग या चोराने उद्गार काढले? जसा पवित्र आत्मा या चोराच्या शरीरात आल्या बरोबर पवित्र आत्म्याने त्याला या वचनाची आठवण करून दिली की तुझ्या कपाळावर शिक्का मारण्यात आलेला आहे की तुझं तारण झालेलं आहे.
तुला जरी येशू ख्रिस्ताची पूर्ण माहिती नाही, येशू ख्रिस्त काय आहे याची तुला ओळख नाही, पण मी तुला सांगतो तुझ्यामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे. म्हणून त्या चोराला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येशू ख्रिस्ताला शब्द बोलण्यासाठी सामर्थ्य मिळालं. देवामध्ये असल्याशिवाय आमच्या जवळ सामर्थ्य येऊ शकत नाही बरं का. कोणी जर म्हणन ना मी देवात राहून सामर्थ्याने देवाचं काम करत, नाही करता येणार तुम्हाला. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करणारे जर असलो तरच पवित्र आत्मा आमच्या मधून आपलं सामर्थ्य करील. पण आम्ही नुसतं देवामध्ये राहून देवाच्या विरोधामध्ये जर चालत राहू आणि म्हणू ना की मी हे देवाच्या नावाने करणार, कधीच होणार नाही. म्हणून प्रियांनो, जी सुवार्ता आम्हाला पवित्र आत्म्याने कळवली आहे त्या सुवार्तेप्रमाणे आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये जगणं, वागणं, राहणं, करणं आवश्यक आहे. तिसऱ्या पॉइंटकडे जाऊया, शेवटच्या पॉइंटकडे. तिसऱ्या पॉइंटचा विचार असा देवबाप्पाने मला दिला, त्या चोराचा नाशापासून बचाव झाला. बघा प्रियांनो, किती महत्वपूर्ण घटना त्या चोराच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याने केली. आज तुम्ही आम्ही प्रभूमध्ये आलोत, कशासाठी आलोत? बचाव होण्यासाठीच आलोत ना. आमचा नाश व्हावा नाही म्हणूनच आलोत ना. आणि देवाने पण आम्हाला आश्वासनाचा शब्द देऊ केलाय ना की जोपर्यंत तुम्ही माझ्या नावात राहाल तोपर्यंत तुमचा नाश तुमच्यापासून दूर राहील. पण जर तुम्ही माझ्या नावाला सोडून दिलं, माझ्या नावाकडे येण्याची इच्छा दाखवली नाही, मग तुमचं काय होणार ते बायबलच्या वाचनाने सांगितलंय. जो देवामध्ये राहून देवाला सोडतो आणि पुन्हा देवाकडे येत नाही ना, त्याचा नाश होणार आहे. पण आजचं वातावरण असं आहे, जे देवामध्ये आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, एखादं चूक भुलीचं पाप जर त्यांच्याकडून होत असलं ना, लगेच त्यांना नाशाचा रस्ता दाखवला जातोय. प्रियांनो, देवबाप इतक्या क्षुल्लक कारणाने कोणाचा नाश करणार नाही. एदेन बागेमध्ये सर्वात मोठी आज्ञा भंगाचं पाप आदामाने केलं तरी आदामाचा देवबाप्पाने नाश केला नाही, पण आदामाला शिक्षा केली. सगळं तुला आईचं भेटत होतं, खायला भेटत होतं, मौज मजा करायला भेटत होतं, सगळ्या गोष्टीमध्ये तू आनंदी होता. तुझ्या जीवनात टेन्शन नव्हतं, संकट नव्हते, विचार नव्हते, कुठल्या प्रकारची भीती नव्हती. पण तू आज्ञाभंगाचं पाप केलं ना, आता या गोष्टी तुझ्यामध्ये येतील. आणि जेव्हा आदामामध्ये या गोष्टी यायला लागल्या, आजच्या समयाला कोणत्या हद्दीपर्यंतच्या गोष्टी आल्यात आमच्या जीवनात. प्रियांनो, अतिशय भयानक अशा स्वरूपाच्या आमच्या जीवनामध्ये या समयाला गोष्टी आल्यात आदामाच्या त्या पापामुळं. कारण पाप वाढतच गेलं. जो प्रारंभापासून पाप करतोय त्याने मनुष्याला पाप करण्यासाठी मोहाच्या, लोभाच्या अधीनतेमध्ये खेचण्याचा तो आजही प्रयत्न करतोय. आजही देवाच्या लोकांच्या माग सैतान लागलेला आहे. कारण त्याला फक्त देवाचे लोक देवाच्या राज्यात कसे जाणार नाही याचा विचार सैतान आज करत आहे. आणि देव बाप काय विचार करत आहे? माझे लोक माझ्या राज्यात मी सुरक्षितपणे कशी आणील, यासाठी ही प्रक्रिया चालली. देवाचा शब्द पवित्र आत्म्यातून वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताने उद्गारलेला शब्द या घरामध्ये त्याचा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने संदेश येणं इतकं सोपं समजता काय प्रियांनो? तुम्ही साधारण समजता हे अतिशय पवित्र बाब आहे प्रियांनो, की देव बाप्पाला इच्छा झाली की या घरामध्ये दुसऱ्या शब्दातून बोलण्याविषयीची. आणि या चोराचा नाश झाला म्हणजे नाश झाला नाही, बचाव झाला म्हणजे काय?
त्याचा उद्धार झाला, तारण झालं, त्याला मुक्ती मिळाली. शब्दकोशमध्ये बचाव या शब्दाला जेव्हा मी चेक केलं तेव्हा बचाव या शब्दाचे हे तीनच उद्गार मला वाचायला मिळाले. तारण, उद्धार आणि मुक्ती. या तीन गोष्टीमध्ये या चोराचं देव बाप्पाने संरक्षण करायचं ठरवलं. म्हणून येशू ख्रिस्त इतका वाईट असणारा चोर त्याच्या बरोबर वधस्तंभावरून त्याच्याकडे पाहून बोलला. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा एक साधारण पापी ज्याने जीवनामध्ये कधी देवाचं नाव घेतलं नाही, देवाची आठवण केली नाही, कधी देवाला शोधण्यासाठी कुठला प्रयत्न केला नाही, त्याच्या बरोबर येशू ख्रिस्ताचं बोलणं इतकं साधारण सोपं समजता तुम्ही? अतिशय महत्वपूर्ण बोलणं आहे येशू ख्रिस्ताचं त्या चोराबरोबर. आणि त्या चोराला पण माहिती नसेल की वधस्तंभावरून अशा प्रकारे मी येशू ख्रिस्ताशी बोलणार आहे. त्याला पण या गोष्टीची कल्पना नसेल. परंतु पवित्र आत्म्याने ज्याची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहे त्याची भेट घेण्यासाठी पवित्र आत्मा वधस्तंभावर त्या चोराकडे आला. तो आला म्हणून त्या चोराला स्फूर्ती आली, प्रेरणा आली, सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं आणि पवित्र आत्म्याने बोलण्यासाठी त्याला शब्द दिले. आता संदेश ऐकतात ना तुम्ही? ऐकतात ना? किती बोललो मी? माझ्या वहीमध्ये एकही शब्द लिहिला नाही, विचाराशिवाय दुसरा शब्द काही लिहिलेलं नाही. किती वाक्य पवित्र आत्मा बोलला माझ्या मुखातून, कशा कशा प्रकारे बोलला मला माहिती नाही. जे वाक्य मला संदेशामध्ये मिळाले विचाराच्या माध्यमातून ते 3 वाक्य फक्त मी लिहिले आणि त्याला 3 वचनाचा आधार देव बाप्पाने मला दाखवला. तेवढंच लिखाण माझ्या जवळ आहे. याच्या पुढं कोणतंही लिखाण या माझ्या वहीमध्ये मी केलेलं नाही. मग इतका संदेश जो तुम्ही ऐकला, कुठून ऐकला? कुठून तुम्ही ऐकले हे वाक्य? पवित्र आत्मा आजही या भूतलावर आपल्या सेवकाच्या द्वारे, सेविकाच्या द्वारे आणि विश्वासणाऱ्याच्या द्वारे बोलण्यासाठी आजही तयार आहे. याचं ते प्रमाण आहे. प्रियांनो, याला पण एक वचनाचा सपोर्ट दिलेला आहे. बघूया याच्यासाठी कोणता सपोर्ट दिलाय देव बाप्पाने वचनाचा पाठपुरावा. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 40 वचन. या विचाराला हा पाठपुरावा आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्या साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. सांगा प्रियांनो, जो चोर ज्या ठिकाणी राहत होता, ज्या ठिकाणी हा चोर जे काही करत होता, ती पिढी याच्यासाठी कशी असेल? या एकट्या चोरासाठी त्या समाजातली पिढी कशी असेल? कुटील असेल का चांगली असेल? जर चांगली पिढी जर त्या चोरासाठी असती तर त्यांनी चोरी केली असती का? त्याला चोरी करण्याची इच्छा झाली असती का? कारण त्या चोरासाठी त्या समाजाची पिढीचं उच्चारण या ठिकाणी पवित्र आत्म्याने सादर केलंय. त्या पिढीसाठी त्या चोराजवळ कुटील हा शब्द होता आणि त्या कुटील पिढीतून देव बाप्पाने त्या चोराचा बचाव केला. हे या वचनातून देव बाप आम्हाला शिकवित आहे. प्रियांनो, देव बाप्पाने जर मनुष्य घडवलं ना, तर मनुष्याला कोणाला वाचवायचं आणि कोणाला आपल्या राज्यात घ्यायचं हे पवित्र आत्म्याला कळतं. ज्यांनी आपल्या समयामध्ये देव बाप्पाचा आदर केला त्यांनाच देव बाप्पाने या प्रक्रियेमध्ये येण्याची संधी दिलेली आहे. म्हणून एक वचन देव बाप्पाने बायबलमध्ये आणखी ठेवले. बघूया आपण. रोमकरस पत्र 1 अध्याय 28 वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. काही जणांना कशाच्या अधीन केलंय?
विपरीत कर्म करण्याच्या स्वाधीन केलंय. सांगा, हा चोर जर विपरीत कर्म करण्याच्या स्वाधीन असता तर याला येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकायला मिळाला असता का? याचं विपरीत मनाच्या स्वाधीन या चोराला केलेलं नव्हतं. हा देवाच्या अधीनतेमध्ये होता, म्हणून या चोराच्या मुखामध्ये देवाच्या आत्म्याने एकच वाक्य ठेवलं, पण ते इतकं आदर्शाचं वाक्य ठेवलं, इतका घायाळ असलेला येशू ख्रिस्त स्तंभावरचा त्या चोराला त्या वाक्याचं उत्तर देतो. आज आम्ही प्रार्थना करतोय ना, करतो का नाही प्रार्थना? म्हणता येईल का तुम्हाला की नाही नाही आम्ही प्रार्थना नाही करत, आम्ही प्रभूमध्ये आहोत पण आम्ही प्रार्थना अजिबात करत नाही? प्रार्थना काय असते हे आम्हालाच माहिती नाही, म्हणता येईल का तुम्हाला आज? पण प्रियांनो, प्रार्थना तुम्ही जर करत आहात तर किती जणांना आपल्या प्रार्थनेचं उत्तर देव बाप देतो याच्याकडे पण तितकंच बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. जर प्रियांनो आपल्या प्रार्थना देव बाप जशा ऐकायला पाहिजे तशा जर तुमच्या प्रार्थना ऐकत नसेल देव बाप, तर आजच विचार करा की माझी प्रार्थना देव बाप का तशी ऐकत नाही जशी ऐकण्याची मी अपेक्षा देव बाप्पाला प्रार्थनेतून करत आहे. प्रियांनो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर जर आपल्याला मिळत नाही ना, तर समजून घ्यायचं की जरूर माझ्या जीवनामध्ये मी कुठंतरी देवाला नापसंतीचं जीवन वागत आहे, जगत आहे, करत आहे, बोलत आहे, म्हणून देवबाप माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला तसं देत नाही जसं देण्याची माझी इच्छा आहे. प्रियांनो, वारंवार दर रविवारी तुम्ही संदेश ऐकता का नाही? म्हणता येईल ना तुम्हाला आम्ही ऐकतो म्हणून? नाही म्हणता येईल का प्रभूच्या उपस्थितीमध्ये ब्रदर आम्ही तुमचा संदेश दर रविवारी ऐकत नाही, म्हणता येईल तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये? तुम्हाला होयच म्हणावं लागल की आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये या दासाच्या मुखातून देवाचा निरोप ऐकतो. पण देव बाप आज तुम्हाला पण एक प्रश्न करत आहे, ध्यान देऊन ऐका हा प्रश्न, कारण हा संदेश तुमच्या परिवारात चाललाय. ऐका, अख्ख्या गावातले लोक ऐकायला हा संदेश, म्हणता येईल का तुम्हाला की बाकीचे लोक हा संदेश ऐकतात? म्हणून तुम्हाला एक प्रश्न आहे की दर रविवारी जर देवाचा आत्मा या घरामध्ये या दासाच्या मुखातून वेगवेगळ्या माध्यमातून संदेशाच्या द्वारे तुमच्याशी बोलत आहे, तुमच्यामध्ये किती बदल व्हायला सुरुवात झाली किंवा किती बदलाच्या तयारीत तुम्ही उतरण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवली? जर तुम्ही संदेश ऐकून तुमच्यामध्ये देवाच्या आत्मेचं जर कोणतंच कार्य सुरू झालेलं तुम्हाला दिसत नाही, तर मग तुम्ही वैयक्तिकरित्या विचार आजपासूनच करायला सुरुवात करा प्रियांनो, की माझ्यामध्ये दर रविवारी संदेश ऐकण्याची क्रिया मी करतो, पण त्या क्रियेप्रमाणे माझ्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत नाही किंवा मी पवित्र आत्म्याच्या त्या कार्यामध्ये येत नाही. का येत नाही? प्रियांनो, संदेश असा ऐकू नका पुढं पाठ आणि मागं सपाट. असा संदेश कधीच देवबाप देत नाही बरं का. देव बाप्पाने अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये संदेशाला ही उपमा दिली नाही, पुढं पाठ आणि मागं सपाट. बघा काय उपमा दिली, वचनातून बघू. शेवटचं वचन आहे यशायाचं पुस्तक 55 अध्याय 11वं वचन. ध्यान देऊन वचन ऐका. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन कधी विफल नाही, देवाचा संदेश कधी विफल नाही, तो सफल होणारा संदेश आहे. आज तुमच्या जीवनामध्ये देवाचा संदेश किती सफल झालाय किंवा किती सफल होत आहे
याचं परीक्षण जरूर करा प्रियांनो. अशा गोष्टीमध्ये राहू नका. काय नाही, पगारी पास्टर दर रविवारी आमच्याकडं 7च्या नंतर त्यांचा कोणत्याही वेळेला आमच्या परिवारात येणं होतंय. दर रविवारी आम्ही या गोष्टीला अनुभवतो. पण आल्यानंतर पगारी पास्टर पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये काय कार्य करत आहे त्याला जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला नाही तर विचार करा प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन सफल होत आहे का विफल होत आहे? आणि देवाचा आत्मा तर सांगतोय की माझं वचन विफल होणार नाही, माझं वचन सफल होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये किती वचन सफल होत आहे? जर प्रियांनो या गोष्टीचा या ठिकाणाहून तुम्ही विचार केला नाही आणि प्रभूचं जर आगमन झालं आणि जर प्रभूने विचारलं की माझा दास तुम्हाला वचनातून जे काही सांगत होता, विचारातून जे काही कळवित होता, त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनामध्ये किती उतरवलं? इथं बुद्धी पळवाट काढती, बुद्धी चलबिचलीची भाषा बोलते, पण आत्मा जो तुमच्या शरीरात आहे ना, तो आत्मा प्रभूच्या आत्म्यासमोर सत्य बोलणार आहे आणि तो घाबरणार नाही सत्य बोलायला. म्हणून आपल्या बुद्धीला आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी जास्तीत जास्त प्रेरित करत राहा. आपल्या बुद्धीला आपल्या इच्छेने चालण्यासाठी बंधन घाला. कारण देवाच्या आत्म्याबरोबर आमच्या बुद्धीचं जर समेट झाला ना प्रियांनो, तर आमची बुद्धी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याला जे करण्याची आशा आहे, इच्छा आहे, तेच करण्यासाठी आमची बुद्धी आम्हाला मदत करेल. आणि जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ना प्रियांनो, ते बुद्धीची इच्छा कधी पूर्ण करत नाही, ते आत्म्याची इच्छा पूर्ण करणारे असतात. तुम्ही संदेश जर आत्म्याच्या प्रेरणेने ऐकतात प्रियांनो, तर तुमच्या जीवनामध्ये आत्म्याचं कार्य किती झालंय, किती होत आहे याचं परीक्षण जरूर करा. जर हे परीक्षण केलं नसलं तर देव बाप्पाला प्रार्थनेतून विचारा, देव बाप्पा मी तुझा संदेश तर प्रत्येक रविवारी ऐकतो, माझ्या जीवनामध्ये किती कार्य तू केलं आहे? पवित्र आत्मा नक्की तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा शब्दातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. बंद कर.